हॅलो, हाय एव्हरीवन. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर आज मी बनवते हेअर ऑइल केसांसाठी. कारण आता पूर्ण म्हणजे जी रेसिपी असते, जी प्रोसिजर असते ती तुम्हाला नाही दाखवली, शॉर्टकटच दाखवली. नेक्स्ट टाईम पूर्ण दाखवेल मी तुम्हाला. आणि आज बघा, आता ही जी ट्रॉली आहे ना, ह्या ट्रॉलीमध्ये मी सगळे असे टप्परवेळचे डबे ठेवले आणि प्लास्टिकचे आहेत सगळे. तर आता हे खूप वर्ष जुनी डबे आहेत माझ्याकडे. खूप आता जवळजवळ 8-10 वर्ष झाली आहेत यांना. पण आता बरीचशी होती, पण बाकीच्यांची असं झाकणं वगैरे तुटली, काही झालं, बाकीची खराब झाली. त्यामुळे मग मी आता ती डिस्कार्ड केली. पण मग आता एवढी होती. पण बघा, आता हे काय होतं आहे ना, याच्यात मी छोटा ट्रे ठेवल्यामुळे ना ते सगळं असं मेसी होऊन जातं, सगळं एकत्र असं मिक्स होतं. त्यामुळे ना आणि एक सापडतं तर एक सापडत नाही. त्यामुळे मग म्हटलं चला, ही जी माझ्याकडे अशी जाळी होती भांड्यांची ती ठेवली मी आता तिच्यामध्ये. म्हटलं आता हे ठेवल्यानंतर तरी कसं, कितीही जाळी आपण हलवली तरी ते सगळे झाकणं जी आहेत ना ती मला एका ठिकाणी भेटतील आणि लगेच सापडतील पण. त्यामुळे मग मी बघा अशी एक व्यवस्थित लहान मोठी छोटी अशी क्रमाने ठेवलीच झाकणं. आणि मग आता ते सगळं व्यवस्थित सेट करून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. आता बघू शकता तुम्ही, बघा लावल्यानंतर किती व्यवस्थित आणि नीट आणि क्लीन दिसते. कारण टिफिन वगैरे मुलाचे सगळे छोटे मोठे सगळे एकात एक डबे मी व्यवस्थित अरेंज करून ठेवले. नाहीतर काय व्हायचं ना, रोज सकाळची माझी घाई गडबड असायची आणि त्यामुळे एक डबा काढला की दुसरा ट्रॉलीचा पाठीमागे पडून जायचा किंवा ती झाकणं पण ट्रॉलीच्या पाठीमागे पडून जायची. मग नेहमी मला त्रास व्हायचा ते काढायला आणि करायला. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी असं व्यवस्थित अरेंज करून ठेवलं ना की मग तो त्रासही कमी होईल आणि दुसरे कामांना वेळही पुरेल. त्यामुळे बघू शकता मी अशा प्रकारे सगळी ट्रॉली व्यवस्थित अरेंज केली. आता कसं, ही ट्रॉली कितीही अशी जोरात ढकलली ना तरी ते सगळं मिक्सअप होणार नाही आणि सगळं वेळच्या वेळी जागेवर मला भेटेल. कसं असतं ना, असे छोटे छोटे जरी कामं करायला घेतले तरी बराचसा वेळ जातो याच्यात. आता मला आज गुरुवार होता, त्यामुळे आज ना साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. आता साबुदाण्याची खिचडी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केली डिटेल, म्हणून इथे काय एवढी म्हणजे डिटेल नाही पण केली. आता साबुदाण्याची खिचडी तर प्रत्येकजण बनवतो, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे म्हटलं चला आता आज काहीतरी वेगळं शेअर करू तुमच्याशी. कारण काही जण काय करतात, हिरवी मिरचीचे साबुदाणे बनवतात, पण आमच्याकडे लाल तिखटचे साबुदाणे आवडतात. त्यामुळे मी लाल तिखटच टाकते आणि बटाटे असे बारीक बारीक कापून टाकते त्याच्यातने. कारण कसं नाही, ते कोणी काय करतं, काही जणं साबुदाण्याला आधी तेलात साबुदाणा टाकतात आणि एक वाफ येऊ देतात आणि एक वाफ आल्यानंतर मग दाण्याचं कूट टाकतात त्याच्यात. मी तसं काही करत नाही. आता बघा, मी बटाट्याची सालं काढून घेतली. आता 2 बटाटे चिरून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात बटाटा 1-2. कारण आमच्याकडे माझ्या छोट्या मुलाला बटाटा जास्त आवडतो साबुदाण्यांमधला, मग मी जास्त घेते आणि मोठे घेते मी. मग आता हे बघा, असे पाण्यात टाकायचे ते बटाटे. कारण कसं मग नंतर काळे नाही पडत. नाही तर काय होतं ना, बटाटे कापल्यानंतर आपण असे सोडून दिले ना मग ते काळे पडतात. आणि असे पातळ काप करायचे, जास्त असे जाड नाही करायचे. म्हणजे कसं ते 1-2 वाफेमध्ये लगेच शिजतात आणि साबुदाणा मस्त असं छान मोकळा होतो
आता बघा मी पॅनमध्ये तेल टाकलं, तेल पण थोडंसंच टाकायचं, असं जास्त काही टाकायत बसायचं नाही. आणि कढीपत्ता हा माझ्या टेरेसमधून आता मी तोडून आणला, झाडाचाच कढीपत्ता आहे. आणि बघा कढीपत्ता टाकल्यानंतर ना उडतो तो अंगावरती, त्यामुळे चिमणी जरी लावली तरी, त्यामुळे ना असं आधी हे करायचं, कढीपत्ता टाकल्यानंतर असं झाकण ठेवायचं. आणि बटाटे पण असं मी पाण्यातून काढून टाकलं होतं, त्यामुळे ते टाकल्यानंतर पण असं झाकण ठेवलं, थोडंसं राहू द्यायचं आणि नंतर मग मिक्स करायचं. म्हणजे कसं आपल्या अंगावर ते सगळं उडत नाही तर खूप उडतं अंगावरती. आणि आता हे जे पाणी आहे ना, हे पण आपल्याला वेस्ट नाही घालवायचं, याचा पण यूज करायचा. तो मी जे इंडोर प्लांट असतात ना आपल्या घरामध्ये, त्यांच्यासाठी तो यूज करते आणि आउटडोर प्लांटसाठी पण करते. त्याच्यात काय करायचं, थोडंसं पाणी मिक्स करायचं. आता ऑलरेडी मी पाणी जास्त घेतलं होतं, त्यामुळे मी पाणी मिक्स केलं नाही. आणि घरातली जितकी पण इंडोर प्लांट होते माझ्याकडे, तेवढ्या सगळ्या इंडोर प्लांटमध्ये मी ते टाकलं पाणी. आणि तोपर्यंत बघा आता बटाटे आपले मस्त शिजून गेले. बटाटे बघा छान असे मऊ झाले आहे आता, म्हणजे खाली चिपकले, म्हणजे मऊ झाले छानपैकी. आता तेवढ्यामध्येच एक काम आलं. आता गुड्डू आला स्कूलमधून, आता मग त्याला लागली ती भूक. मग आता त्याला काहीतरी आल्या आल्या पाहिजे असतं. मग त्याला ना छाछ खूप आवडतं. मग मी काय केलं, त्याला छाछ बनवून दिलं. म्हटलं साबुदाण्याची खिचडी होते, तोपर्यंत तू छाछ पी, म्हणजे थोडंसं तुला तेवढाच आधार होईल त्याला. त्यामुळे मग आता बघा ही साबुदाण्याची खिचडीत मी सगळं आधी मिक्स करून घेतलं. मिरची पावडर आणि आपलं मीठ वगैरे टाकून घेतलं, दाण्याचं कोट वगैरे सगळं असं मिक्स करायचं. आणि मग नंतर डायरेक्ट हे झालं की बटाटे शिजले की त्यात टाकायचं. अशा प्रकारे बघा खिचडी झाली आता रेडी. आता या तुम्ही पण खायला. खिचडीसोबत आता छान मी दही घेते, कारण दही नसलं तर खिचडी साबुदाण्याची खिचडी खाण्याची मजा नसते. त्यामुळे मग कंपल्सरी दही आमच्याकडे लागतंच. आणि माझ्याकडे दर गुरुवारी आणि चतुर्थीला साबुदाणा होतो, कारण मुलांनाही आवडतो, मिस्टरांनाही आवडतो. मीच जास्त खात नाही, कारण मला खूप ॲसिडिटी होते साबुदाण्याने, त्यामुळे मी खूप कमी साबुदाणा खाते. एक खाल्ला तर खाल्ला, नाही तर नाही पण खाल्ला, असं पण आहे माझं. पण मग त्यांच्यासाठी तरी मला करावंच लागतं. आता मी फक्त दही खाईल आणि थोडासा साबुदाणा खाईल, जास्त नाही खात मी, कारण मला खूप हेवी होऊन जातं मग ते. या तुम्ही पण खायला. कशी झाली बघा, मस्त मोकळी साबुदाण्याची खिचडी झाली. आता ते खातात तोपर्यंत मी हे बघा हे ऑइल बनवलं होतं मी, हेअर ऑइल. कारण मला ना पेशंटची एका अर्जंट पेशंटची हे होती, ऑर्डर होती. त्यामुळे मग मी काय केलं, पूर्ण रेसिपी नाही शेअर करता आली मला तुमच्याशी, कारण खूप वेळ जातो त्याच्यात पण बनवायला. त्यामुळे मग मी त्या पटकन बनवलं. आता हे एक चाळून घेते आणि एक माझ्याकडे अशी व्यवस्थित पूर्ण गार झाल्यावरच चाळायचं बरं का, हे गरम गरम चाळायचं नाही. आणि कमी गॅसवरच सगळं प्रोसेस करायची असते. एखाद्या वेळेस मी तुम्हाला दाखवेली पूर्ण पद्धत कशी करतात ते. आता हे केश किंग तेलाची बॉटल होती माझ्याकडे, त्या बॉटलमध्ये मी हे ऑइल थोडंसं मला म्हणजे घरच्यासाठी मला यूज करायचं, त्यामुळे घरच्यासाठी मी हे काढून घेते आणि बाकी येतं दुसऱ्या बॉटलमध्ये भरून पेशंटला देणार आहे मी. अशा पद्धतीने. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खुश राहा.